थांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरात आता पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेचं आमंत्रण रेवाला सुद्धा दिलेलं असतं आणि रेवासुद्धा आता त्या पूजेला आलेली असते. पण रेवाला यायला थोडा उशीर होतो आणि मग काय, रेवा आल्यावर आता सगळ्यांच्या समोर जाते आणि ती आता म्हणत असते की सॉरी मला यायला उशीर झाला. रेवाला पाहता क्षणी पार्वती आजीची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तिला प्रचंड असा या रेवाचा राग येत असतो. ती रागातच आता पाहत असते. पण आरोहीला मात्र रेवा आल्यानंतर खूप जास्त आनंद होतो. ती लगेचच रेवाकडे धावत जाते आणि रेवाला म्हणत असते की रेवा मावशी थँक्यू, तू आलीस. खरंच ना, मी तुझी खूप जास्त वाट बघत होती असंही ती आता सांगू लागते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलून ती तिच्या जवळ जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे पार्वती आजी तर पाहतच राहते. पण इकडे आता जी काही पूजा असते ती सुद्धा संपन्न होत आलेली असते आणि आता आरती करायची असते आणि आरतीची वेळही झालेली असते. गुरुजी सांगतात की चला आता आपण सगळ्यांनी मिळून आरती करून घेऊया. मग आता आरती वगैरे सुरू होते. सगळेजण एकत्र उभे असतात. रमा अक्षय खूप जास्त खुश असतात कारण त्यांनी मध्येच आता ही पूजा करायची ठरवलेली असते. त्यांना असं वाटत असतं की त्यांच्यावरची जी काही विघ्न आहेत ती आता दूर झाली आहेत, तर मग आपण ही पूजा उरकून घ्यावी असंच काहीसं त्यांचं असतं आणि म्हणूनच त्यांनी ही पूजा करायचा निर्णय घेतलेला असतो. दुसरीकडे आता आरती वगैरे सगळी झालेलीच असते. मग आता सगळ्यांनाच आरती द्यायला अक्षय स्वतः जातो. मग आता आरोहीसुद्धा या सगळ्यामध्ये अक्षयला मदत करत असते. आरोहीचा हट्ट असतो की तीच आरती घेऊन सगळ्यांकडे जाणार आहे आणि मग ती तशीच आरती घेऊन सगळ्यांकडे जाते. रेवाकडे सुद्धा जाते. आरोहीला खरं तर त्या रेवाशिवाय जराही करमत नसतं. सतत ती रेवाच्याच मागे पुढे करत असते. तर दुसरीकडे मात्र आता जो काही प्रसाद आहे तो सुद्धा आता वाटायला सांगितला जातो. हा प्रसादसुद्धा तुम्ही सगळ्यांना द्या, म्हणजे कसं आता एकत्र सगळ्या काही गोष्टी होतील. मग आता इथे रमा मात्र अक्षयकडे बघत बोलत असते अक्षयला की काय झालं आहे, तुम्ही अजूनही तसेच चिडलेले दिसताय, जाऊ द्या ना, सगळ्या काही गोष्टी विसरून जा ना, असं देखील रमा अक्षयला सांगून त्याचा मूड ठीक करायचा प्रयत्न करत असते. पण जरी तिने कितीही त्याचा मूड ठीक करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो आता फक्त रमाला नाटक करूनच दाखवत असतो. कारण त्याचा आता रेवावर जराही विश्वास नसतो. रेवा काय चीज आहे ना हे बरोबर अक्षयला ओळखून असतो, तो माहिती असतो. इथे आता जेव्हा अक्षय सगळ्यांनाच प्रसाद वगैरे द्यायला जातो ना, तेव्हा मात्र आता तो रेवाच्या इथे सुद्धा जातो. रेवा आता बघत असते की अक्षय हा कसा वागतो आहे ते, कारण रेवाने सांगितलेलं असतं, तिने एक अट ठेवलेली होती की मी येईन, पण यावर सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की त्या घरातल्या सगळ्यांनीच मला ॲक्सेप्ट करायला हवं, माझ्यावर विश्वास दाखवायला हवा, तरच मी येईन असंही तिने म्हटलेलं होतं. आणि म्हणूनच मग आता रेवा ही अक्षयकडे बघते आणि तिला अजूनही संशय येत असतो की अक्षय आपल्यावर अजूनही विश्वास ठेवत नाही आहे आणि म्हणूनच ती आता रमाकडे पाहत असते. आता रमा अक्षय जे आहेत ते रेवाला सुद्धा आता प्रसाद द्यायला जातात. त्यावर रमाला आता रेवा म्हणत असते की मी तुला म्हटलं होतं, पण मला तसं काही वागण्यामध्ये बोलण्यामध्ये दिसत नाही आहे फरक, कारण आहे ना मला असं वाटतंय की अजूनही माझं कुठेतरी चुकते, मी एवढं सगळं चांगलं हे करूनसुद्धा माझ्याकडून काही चुका होत आहेत का, असं देखील रेवा आता मुद्दामूनच विचारत असते. त्यावर रमा आता रेवाला समजावते आणि तू नको इतका विचार करूस असंही बोलून तिला आता शांत करायचा ती प्रयत्न करत असते. पण दुसरीकडे मात्र आता अक्षयही सांगतो की काळजी करू नकोस, माझा आहे तुझ्यावर विश्वास, असं फक्त तोंड देखील का होईना तो रेवाला बोलत असतो. तर इकडे आता जे औक्षणाचं ताट असतं ते तिथेच ठेवलं गेलेलं असतं आणि इकडे मात्र आता रमा जी आहे तिचं लक्ष नसतं, रमाचं लक्ष नसतं आणि तेव्हा रमाने ते ताट तिथेच ठेवल्यामुळे त्या संधीचं सोनं आता इकडे असणारी रेवा करते. रेवाने आता मुद्दामून ते ताट अक्षयच्या जवळ ठेवलेलं असतं. मग अक्षयने जो काही अंगावर पंचा घेतलेला असतो ना त्याला आता आग लागते आणि तेव्हा ना मात्र आता ती म्हणू लागते की हे काय. मग आता रमाचंही लक्ष जातं. रमाही बघते की हो खरंच अक्षयच्या इथं आग लागली आहे. मग आता रमाही ओरडू लागते की अहो थांबा, आणि मग काय अक्षय थांबून मागे बघतो तोपर्यंत रेवाने आता तो पंचा काढून त्याची आग वगैरे विझवायला सुरुवात केलेली असते आणि मग काय रेवाच्या हाताला खूप जास्त असा चटका लागतो. रेवाने मुद्दामूनच हे सगळं घडवून आणलेलं होतं जेणेकरून ना सगळ्यांचा विश्वास तिच्यावर बसायला
असायला हवा, हाच यामागचा उद्दिष्ट होतं. आणि म्हणूनच तिने ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने घडवून आणलेल्या असतात. आणि त्यात रेवाच्या हाताला खूप जास्त चटके लागलेले असतात आणि हे सगळं काही आरोहीनं पाहिलेलं असतं. आरोही आता म्हणते की हे काय रेवा मावशी, केवढं तुला भाजलंय, केवढे ते चटके लागले आहेत. मग आता रेवा म्हणते की काही नाही, एवढं मला काही झालेलं नाही आहे, पण अक्षयचा जीव वाचला ना हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं, असं देखील आता रेवा मुद्दामूनच बोलत असते. रेवाची सुद्धा या सगळ्यामध्ये मोठी चाल असते आणि अक्षय ना हे सगळं काही ओळखून असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की अभि जो आहे तो विचार करतो की नेमकं ही आल्यावरच असं काही ना काही का होत असतं, मुळात कळतच नाही. असंही आता इथे अभि हा जो आहे तो बोलत असतो. पण इकडे रेवाने हे सगळं काही मुद्दामून केलेलं असतं, का तर म्हणे अक्षयचा विश्वास जिंकायला. त्यासाठी ती कितीही असे जे त्रास आहेत ते झेलायला तयार असते आणि तसं ती बोलूनही दाखवते. दुसरीकडे रमाने आता रेवाला आपल्या रूममध्ये नेलेलं असतं आणि जेव्हा रमा रेवाला आपल्या रूममध्ये घेऊन जाते ना तेव्हा तिच्या हाताला आता मलमपट्टी करत असते. तर रेवा म्हणत असते की राहू दे ग रमा, एवढं काही नाही. पण रमा म्हणते की आज ना जर तू नसली असतीस तर ह्याचं काय झालं असतं ना, हा विचारसुद्धा मी करू शकत नाही ग रेवा. ऐन वेळेला तू होतीस आणि म्हणून हे सगळं काही झालं, वाचले तरी हे, नाही तर मला तर टेन्शनच आलं होतं. पण इकडे आता रमा जी आहे ती रेवाच्या हाताला छान अशी मलमपट्टी वगैरे करून देत असते. आणि जेव्हा ती तिच्या हाताला मलमपट्टी करून देते ना तेव्हासुद्धा आता रेवा जी आहे ती रमाकडे बघून बोलत असते की आता तरी तुम्हा लोकांना खात्री पटते का गं, मी कोणाचाही वाईट विचार करू शकत नाही. म्हणजे मी फक्त एवढं काम केलं आहे म्हणून मला म्हणायचं नाही आहे, पण तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवा. मी पहिल्याचीच रेवा नाही राहिलेली. मलासुद्धा वाटतं की तुमच्यासोबत एकत्र राहावं, एकत्र वेळ घालवावा. कारण गेल्या काही दिवसांमध्ये ना माझ्याकडनं खूप जास्त चुका झालेल्या आहेत आणि मला त्याचं प्रायश्चित्तसुद्धा घ्यायचं आहे. आणि असं समज की त्याचंच हे प्रायश्चित्त आहे असं बोलून ना ती आता रमाच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. तिचं आपलं सुरू असतं. पण दुसरीकडे मात्र आता रमाही असते, म्हणत असते की तू काळजी करू नको, माझा तुझ्यावर विश्वास आहे. रेवाला अजून काय हवं असतं, रेवाला तर हेच हवं असतं की रमाने आपल्यावर विश्वास ठेवावा डोळे झाकून आणि तिनं आपल्याला जे काही हवं ते द्यावं, हाच विचारला तिच्या मनामध्ये असतो. आणि अगदी तिच्या मनाप्रमाणे सगळ्या काही गोष्टी घडत असतात. तर दुसरीकडे आता अक्षयही बेडरूममध्ये आलेला असतो. अक्षयही हे सगळं पाहतो. अक्षय म्हणतो रेवाला की थँक्यू मगाशी जे काही तू केलंस त्यासाठी. मग आता रेवाला हेच तर हवं होतं की कधी एकदा हा माझ्या पायापाशी येतो आणि मला थँक्यू सॉरी असं काही म्हणतो आणि ते सगळं काही सक्सेस आता होत असतं. आणि त्यामुळेच ना रेवाच्या मनामध्ये खूप जास्त आनंदाचं वातावरण असतं. पण ती आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तरी तुर्तास दाखवत नसते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की पार्वती आजी जी आहे ती म्हणत असते की बघितलं का, ही रेवा आली म्हणजे संकट तिच्या मागून येतच असतं. बघितलं ना आजही काय झालं, आपल्याकडे पूजा होती पण या पूजेतसुद्धा विघ्न आलंच की, असंही आता म्हटलं जातं. पण तेवढ्यातच ना रमा अक्षय तिथे आलेले असतात. तर आजी मात्र आता शांत असते. पण आजीला या सगळ्या गोष्टी रेवाच्या कळत असतात. आजीने इतके दिवस रेवाला चांगलंच ओळखून होती आणि त्यामुळेच ना रेवा आता कितीही चांगलं वागायचा प्रयत्न करत असली तरीसुद्धा आता आजीला या सगळ्या गोष्टी नाटकच वाटत असतात. मग इकडे आता मयूही बोलत असते की थँक्यू रेवा, तू होतीस म्हणून आज अक्षयचा जीव वाचला. आता सगळेजण उगाचच मक्का होईना पण रेवाला थँक्यू वगैरे बोलत असतात. आणि रेवाला हेच हवं असतं की सगळ्या मुकादम कुटुंबाला आपलंसं करायचं आणि एक एक पायरी ती अशा पद्धतीने आता चढत जात असते. आणि त्यामुळेच ना तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद एकदम स्पष्ट सांगत असतो. त्यानंतर आता ती पार्वती आजीशी सुद्धा बोलायला जाते. पार्वती आजीला सुद्धा ती म्हणत असते की तुम्हाला माझ्याबद्दल राग असणार आहे आणि एवढ्याशा छोट्या गोष्टीवर ना तुमचा माझ्यावरचा राग जाणार नाही आहे हेही मला माहिती आहे. पण पार्वती आजी खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मी पहिल्याची रेवा नाही आहे, माझ्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत. कारण आहे ना मला कळलेलं आहे की पहिल्यांदा मी ज्या काही चुका केल्या आहेत ना त्या एवढ्या आहेत ना की त्या एका ह्याच्याने माफ करता येणारही नाही, त्या अक्षम्य आहेत हेही मी ओळखते, असंही ती आता म्हणू लागते. तर दुसरीकडे मात्र हे सगळं जेव्हा रेवा बोलत असते तेव्हा आरोही रेवाला म्हणत असते की तू आलीस ना मला खरंच खूप बरं वाटलं. रेवाला तेवढंच हवं असतं आरोहीला कसं आपलंसं करायचं हे बरोबर त्या
रेवाला माहिती असतं आणि रेवा त्या सगळ्या गोष्टींना एकदम भारीमध्ये करत असते. तर दुसरीकडे मात्र आता रेवा म्हणत असते की चल आता रमा मला निघायला हवं, खूप उशीर झाला आहे. तर रेवा आता जायला निघालेलीच असते. तर रमा आता तिला हळद कुंकू वगैरे लावते आणि तिला आल्याबद्दल थँक्यू वगैरे बोलते. आणि त्याच वेळेला आता रेवाला सुद्धा बरं वाटत असतं, कारण ती आल्या आल्या तिचं जे काही स्वागत झालेलं होतं त्याचसोबत आता सगळीच जणं तिच्याशी बोलायला लागलेली होती. यापेक्षा जास्त तिला आता काहीसुद्धा नको असतं. अभि मात्र म्हणत असतो की वा, रेवाने तर कमाल केली, पण इकडे या सगळ्या गोष्टींना पार्वती आजीला आवडत नसतात. पार्वती आजी ओळखून असते की ही सगळी रेवाची नाटकं आहेत आणि म्हणूनच पार्वती आजी सरळ आणि स्पष्ट बोलते. पण या सगळ्या गोष्टींना रमाला खटकत असतात, कारण रमाला असं वाटत असतं की खरंच रेवाच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे. आणि आज जे काही अक्षयचा जीव वाचवला होता त्यावरून तर आता तिला खात्री पटत होती की नाही, जे काही केलं रेवाने ते खरंच रेवा होती म्हणून हे शक्य झालं. जर आज रेवा नसली असती तर काय झालं असतं, असाही विचार ना आता ती करत असते. म्हणून तिला आता आजीचं बोलणं ना हे काही एवढं काही वाटत नसतं आणि म्हणूनच तिने आता डायरेक्टली सांगितलेलं असतं की राहू दे, तुम्हाला काही वाटायचं आहे ते वाटू दे, पण मला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळतात. पण दुसरीकडे मात्र रेवा जशी घरी येते ना तसं चंदा तिच्याकडे जाते आणि चंदा आता तिला विचारत असते की सांगा ना नेमकं काय झालं ते, तुम्ही मला सांगत नाही ना तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. मग आता ती या सगळ्या गोष्टी तिला सांगायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की तुला कुठून सांगू, कशी सुरुवात करू तेवढं फक्त सांग, माझ्याकडे अख्खी मोठी लिस्ट आहे. मग आता ती एक एक करून गोष्टी ना सांगायला सुरुवात करते आणि जशी ते सांगायला सुरुवात करते ना तेव्हा मात्र ती म्हणत असते की घरात आहे ना एकेकाचा विश्वास बसला. पहिल्यांदा कोणाला वाटत नव्हतं की मी हे सगळं काही करेन, पण मी ज्या काही गोष्टी केल्या ना त्यामुळे आता सगळीच जणं माझ्यावर विश्वास ठेवून आहेत. त्या सगळ्यांनाच मी खूप मोठी देव माणूस वाटायला लागले, त्यांना आता माझं कौतुक वाटायला लागले, हे सुद्धा आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा तिच्या हाताला जी काही पट्टी लावलेली असते ते सुद्धा ती काढून टाकते आणि ती म्हणत असते की बघितलं का, या पट्टीचा सुद्धा काही उपयोग नाही आहे. असे तर खूप सारे जे काही चटके आहेत ते मी झेलायला तयार आहे, या चटक्यांचं तर काहीच नाही. आणि असं बोलून ना ती आता खूप जास्त रागराग करत असते. आणि जेव्हा ह्या गोष्टीचा ती रागराग करते ना तेव्हा मात्र आता इकडे असलेली हाताची पट्टीसुद्धा काढून टाकते. चंदा म्हणत असते म्हणजे नेमकं काय झालं आहे, काय चाललं आहे तुमच्या मनात ते तरी सांगा. मग आता चंदाला तो एक एक करून ती सगळ्या काही गोष्टी सांगत असते. आणि चंदा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघत असते ना तेव्हा मात्र रेवाने आता आतमधून जाऊन एक मोठी कॅन्डल आणलेली असते. आणि जेव्हा ती कॅन्डल आणली जाते ना तेव्हा मात्र आता कॅन्डल आणल्यानंतर ती दाखवू लागते. ती कॅन्डलला तिने आता पेटवलेलं असतं आणि त्यानंतर त्याच्यावरती आता तिने अक्षयचं ते बाहुलं ठेवलेलं असतं. आणि अक्षयचं जेव्हा ती बाहुलं ठेवते तेव्हा मात्र बाहुलं मुद्दामून ती फिरवून दाखवते. आणि जेव्हा ते बाहुलं ती फिरवून दाखवते ना तेव्हा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी बघूनच ना धक्का बसलेला असतो, कारण त्या बाहुल्याला पूर्णपणे तिनं पेटवलेलं असतं आणि ह्या सगळ्या भोवती ती फिरवत असते. आणि ती म्हणत असते की हळूहळू मी असाच विश्वास जो आहे तो जिंकत जाणार आहे, हे तर काहीच नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, आता बघ पुढे पुढे मी नेमकं काय करते ते. आणि त्याच वेळेला आता तिने ते बाहुलं जे आहे ते आता पूर्ण फिरवायला घेतलेलं होतं. आणि ते फिरवता फिरवता ती आता अक्षयला म्हणत असते की आज तर फक्त ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुझ्यासमोर अशा दाखवल्या करून आणि तुझा विश्वास बसला आणि याच उपकाराच्या दबावाखाली मी तुला असंच दाबून ठेवणार आहे, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलत असते तेव्हा तिला हसू येत असतं आणि तिला एकदम भारी वाटत असतं. दुसरीकडे मात्र आता रमा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की आज जर रेवा नसली असती तर काय झालं असतं, हो त्याचं नव्हतं झालं असतं. या सगळ्या गोष्टींना आता कुठेतरी वाटत असतात आणि म्हणूनच आता या सगळ्या गोष्टींचा विचार ना सुरू असतो. आणि मग मात्र इकडे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच तिला आठवतं की आज जर रेवा नसली असती तर काय झालं असतं. आणि मग काय, रेवाने आपल्या अक्षयला वाचवलेला तो प्रसंग आठवतो. त्याच वेळेला तिच्या हाताला जेव्हा ती मलमपट्टी करत होती तेव्हासुद्धा ती काय काय म्हणत होती हे सगळं काही आठवू लागतं. आणि म्हणूनच आता इकडे विचार करण्यासारखी गोष्ट असते आणि ती म्हणत असते की खरंच ना या सगळ्या गोष्टी एवढ्या झाल्या ना त्या व्हायला नको होत्या, असंच कुठेतरी वाटू लागलेलं असतं.
असतं. पण दुसरीकडे मात्र आता अक्षय आल्यानंतर रमा अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत पडलेली असते. अक्षयला म्हणत असते की आज तर मला खूप जास्त भीतीच वाटली होती ज्या काही गोष्टी घडल्या त्यावर अक्षय म्हणत असतो की काळजी कशाला करतेस, काही झालेलं नाही आहे. पण आता रमा म्हणते की तुम्ही ना असं बोलता आणि मग मला ना त्रास होतो. खरं तर ना मला असं वाटत होतं की तुमची साथ मला कधीच सोडून जायचं नाही आहे. मग मी तुला सोडून कुठे जातोय, कुठेच जाणार नाही आहे, तू काळजी करू नकोस असं देखील आता म्हटलं जातं. मग आता अक्षय हळूच का होईना रमाला समजून घेत असतो आणि रमाला त्याच हव्या असतात गोष्टी. पण आता रमाला हे सुद्धा वाटत असतं की अक्षयने रेवाला सुद्धा मोठ्या मनानं माफ करावं, सगळ्या काही गोष्टी सोडून द्यावा आणि रमाला असं वाटत असतं की रेवाचं सगळं काही अक्षयने ऐकावं आणि म्हणूनच आता तो तसाच विचार ती आता मनामध्ये करत असते. पण अक्षय म्हणतो की तू बोलतेस ना, मी ठेवला आहे ना विश्वास, आता बघू ना तिथं विश्वासाला किती पात्र ठरते ते, असं देखील अक्षयने आता रमाला सांगितलेलं असतं. रमाला खरंच त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं, दुःख होत असतं की आज जर रेवा नसली असती तर रमा विचार करत होती की अक्षयच्या बाबतीत काय घडलं असतं आणि त्यामुळेच ती थोडी टेन्शनमध्ये होती. पण अक्षय तिला म्हणतो की मी तुझी साथ न सोडून कधीही कुठेच लांब जाणार नाही, काळजी करू नको, मी कायम तुझ्यासोबतच आहे. आणि असं बोलून तो अगदीच ना तिला प्रेमानं जवळ घेतो. तर दुसरीकडे मात्र आता रमाला सुद्धा थोडं का होईना हायसं वाटत असतं, का तर अक्षयने आपल्याला अशा पद्धतीने समजून घेतले. तर दुसरीकडे आता रमा जी आहे ती अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेवून आता निवांत पडलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की आता विशू बसलेला असतो आणि विशूलाच म्हणजे तामणकर बसलेला असतो. तिथे रेवा त्याला विचारत असते की काय वाटतंय तुला. मग आता काल घडलेला सगळा प्रसंग ती सांगते. मग आता तामणकर म्हणतो अच्छा, अशा पद्धतीने तू सगळ्यांचा विश्वास जिंकला आहेस, तर म्हणजे आता सगळे मुकादम तुझ्या फेवरमध्ये आहेत. पण हे सगळं काही कसं काय जमतं, म्हणजे मला मुळात कळतच नाही की सगळ्यांचाच विश्वास तुझ्यावर कसा काय बसतोय. म्हणजे तू ज्या वेळेला जातेस तेव्हा संकट येतात आणि संकटातून मार्गही कसे निघतात यावर थोडा संशय तामणकरला येत असतो आणि तो याबद्दल रेवाला सुद्धा बोलून दाखवतो. मग रेवाला धक्का बसतो आणि मग रेवा विचार करते की हा काय मला ओळखायला लागलेला आहे का, कारण का तामणकरला सुद्धा ती वेड्यात काढत असते. का तर या लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी ती त्याचं वेड्यात काढण्याचं काम सुरू असतं. दुसरीकडे आता रमा सकाळीच निघालेली असते, म्हणूनच अक्षय तिला आता विचारतो की कुठे निघाली आहेस. तर मग अक्षयला ती म्हणत असते की काही नाही, कुठेच नाही, सहज म्हणून मी आता जरा जाऊन येते. आणि मग आता कुठे चालली आहेस ते तर सांग. ती खरं तर रेवाला भेटायला चाललेली असते. रेवाचं काहीतरी रिसॉर्टचं काम सुरू होणार आहे म्हणून तिने बोलवले. मग आता पाचगणीला ती काही कायमचीच राहणार आहे की काय. हो, मग आता रमासुद्धा रेवाला जाऊन त्या पाचगणीला तू कायमची राहणार आहे का या प्रश्नाबद्दल विचारते. त्यावर रेवा म्हणते की हा प्रश्न तुला पडला आहे की अक्षयला पडला आहे. हे तर मला वाटतंय असंच की अक्षयलाच पडला असणार आहे हा प्रश्न, असंही ती आता बोलू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया